कोल्हापूरच्या सायबर चौकात पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय। एक कार दुभाजकाला धडकून गाडी विरुद्ध दिशेच्या बाजूला जाऊन पलटली। या गाडीची दुभाजकाला असलेल्या हाय मास्ट खांबाला धडकही बसली, त्यामुळे खांबही वाकलाय। या अपघातात एक जण जखमी झालाय, तर 2 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक विचित्र अपघात घडला होता। ही घटना ताजी असतानाच पुन्हा या परिसरात भयानक अपघात घडल्यानं नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते। 2 घटना आपण पाहतोय। 9 डिसेंबरला ही अपघात झाला होता आणि त्यानंतर आज 12 डिसेंबरला देखील त्याच चौकात सारखाच अपघात झालाय। कोल्हापूरच्या सायबर चौकात 5 दिवसात हा दुसरा अपघात, त्यामुळे मोठी हानी झाली आहे। दुभाजकाला कार धडकून विरुद्ध दिशेला जाऊन पलटली आहे, त्यामुळे इतर वाहनांना देखील याचा मोठा फटका बसलाय। कोल्हापुरातील आपण दृश्य पाहतोय। गेल्या 5 दिवसात या सायबर चौकात दुसऱ्यांदा अपघात झाला, त्यामुळे याच्यावर काय उपाययोजना केल्या जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कोल्हापूरच्या सायबर चौकात पुन्हा एकदा अपघात झाला, त्यामुळे अर्थातच नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। अपघात प्रवण क्षेत्र म्हणून या चौकाला घोषित करावं अशी मागणी स्थानिक करू शकतात। दुभाजकाला धडकल्यानं तो खांब देखील वाकला गेलाय, त्यामुळे गाडी थेट दुसऱ्या ठिकाणी जाऊन पलटली आहे। शेखर पाटील आपल्याला या अपघातासंदर्भातील अधिकची माहिती देतील। शेखर, कस्तुरी हा गेल्या अनेक दिवसांपासून सायबर चौकामध्ये अनेक वेळा अपघात घडताना पाहायला मिळतात आणि त्यापैकी हा देखील काल रात्री घडलेला अपघात आहे। 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला आहे। युनिव्हर्सिटी रोडकडून सायबर चौकडे येत असताना भरधाव वेगाने ही गाडी येत होती आणि त्यानं डिवायडरला खरं तर दुभाजकाला धडक मारली। धडक इतकी जोराची होती की बाजूला त्याच डिवायडरला असणारे काही हाय मास्ट खांब जे आहेत त्याला जाऊन पहिला धडकली ही गाडी आणि ती विरुद्ध दिशेला येऊन पलटलेली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। ज्या गाडीमध्ये गाडीची अवस्था आपण या अपघातानंतरची पाहत असाल तर त्यामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर त्या ठिकाणी झालेला आहे। यातला चालक मात्र बचावलेला आहे। या सगळ्या घटनेनंतर तात्काळ स्थानिकांनी त्याला त्या गाडीतून बाहेर काढला आणि रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। मात्र हा भीषण अपघात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अपघात होताना पाहायला मिळतात। मात्र अशा पद्धतीनं हा अपघात नेमका कुठल्या कारणामुळे झाला हे अद्याप समजलेलं नाही, याची चौकशी सुरू आहे। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे अपघात त्या ठिकाणी होत आहेत। शिवाय काही अंतरावरती स्पीड ब्रेकर देखील त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन आणि पोलीस प्रशासन विशेषतः काय उपाययोजना ज्या ठिकाणी करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे पुढच्या काळामध्ये। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। कोल्हापूरनी महत्त्वाची बातमी, सायबर चौकात गेल्या 5 दिवसात झालेला हा दुसरा अपघात। 9 डिसेंबरला एक अपघात घडला, त्यानंतर आज 12 डिसेंबर आणि आज देखील आता असाच एक भरधाव वेगानं गाडी आल्यानं मोठा अपघात घडलाय। यात गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झालाय। सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, मात्र सारखे या सायबर चौकात अपघात का होत आहेत असा सवाल उपस्थित केला जातोय। दुभाजकाला कार धडकून विरुद्ध दिशेला जाऊन ती कार पलटली आहे।